नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी दिनांक 28 रोजी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। पीक विम्याबरोबरच मागील वर्षीची राहिलेली नुकसान भरपाई तसेच ठिबक सिंचन अनुदान व शेतकऱ्यांच्या इतर समस्या आणि प्रश्नाबाबत चर्चा करीत हे प्रश्न सोडवण्याची विनंती केली। प्रधान कृषी सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची देखील भेट घेऊन पीक विमा भरपाई प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम तसेच गत वर्षीची नुकसान भरपाईची रक्कम कंपनीकडे रखडलेली आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी तुपकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी पीक विमा गत वर्षीची राहिलेली नुकसान भरपाई तसेच ठिबक सिंचन अनुदान यासह सोयाबीनच्या भाव फरकातील अनुदान, सोयाबीनचे दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या इतर समस्या मांडल्या। मित्रांनो, तुपकर म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात AIC पीक विमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील कापणी पश्चात अपात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1,26,269 शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा परतावा दिला नाही। त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देऊन अपात्र केलेल्या 70,831 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे। त्या शेतकऱ्यांनाही अद्याप परतावा दिला नाही। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 233,83,00,000 रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांची तसेच राज्यात पीक विम्याची रक्कम बाकी आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने ती रक्कम मिळावी यासाठी संबंधित कंपनीला आदेशित करावे अशी मागणी तुपकर यांनी केली। श्री रस्तोगी यांची देखील भेट घेतली। मुख्यमंत्री आणि कृषीचे प्रधान सचिव यांनी पीक विमा आणि नुकसान भरपाई बाबत आश्वासन शब्द दिल्याचे तुपकर यांनी सांगितले। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे बाकी आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने ती रक्कम मिळावी यासाठी संबंधित कंपनीला आदेशित करावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। आणि मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 233,83,00,000 रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण लवकरच पीक विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।